राज्यामध्ये ओबीसी समाजाचं जे आंदोलन सुरू होतं त्या संदर्भात काल माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ असेल किंवा विविध ओबीसी संघटना असतील यांनी ओबीसींचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले आणि त्यावर अतिशय सकारात्मक अशा प्रकारची चर्चा झाली। विशेषतः ओबीसी समाजाला जी काही एक भीती निर्माण झाली होती की त्यांच्या आरक्षणावर कुठेतरी आघात होणार आहे, त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट अशी राज्य सरकारची भूमिका ही त्या ठिकाणी मांडली आहे। विशेषतः राज्यात मराठा समाजाचं देखील आंदोलन चाललेलं आहे आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे या संदर्भात राज्य सरकारची ठाम भूमिका आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता राज्य सरकार कायद्याच्या चौकटीत बसून सर्वतोपरी प्रयत्न त्या ठिकाणी करते आहे। त्याचवेळी आमचा हा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाज एकमेकांसमोर उभा आहे अशा प्रकारची अवस्था येऊ नये, कारण गावागावामध्ये यातनं अडचणी निर्माण होतील आणि गुण्यागोविंदाने हे सगळे समाज एकत्रित नांदत आलेले आहेत। त्यामुळे कुठल्याही सरकारच्या निर्णयाने समाजात संभ्रम तयार होऊ नये आणि म्हणून त्याच दृष्टीनं राज्य सरकारने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी काल आश्वस्त केलेलं आहे। इतर मागण्यांच्या संदर्भात देखील अतिशय सकारात्मक भूमिका ही राज्य सरकारने घेतलेली आहे। विशेषतः ओबीसी समाजाच्या उत्थानाकरता विकासाकरता विविध योजना देखील प्रभावीपणे राबवण्याच्या संदर्भात, काही GR बदलण्याच्या संदर्भात ज्या काही मागण्या होत्या त्यावर आम्ही सकारात्मक आहोत आणि म्हणून आज सरकारलाही प्रतिसाद देत आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आज हे आंदोलन स्थगित केलेलं आहे। उपोषण देखील आम्ही सोडवलेलं आहे। आम्ही त्यांना आश्वस्त केलेलं आहे की सरकार निश्चितपणे ओबीसी समाजाच्या पाठीशी उभं राहील। निश्चितपणे कालच आम्ही हे देखील सांगितलेलं आहे की राज्य मागासवर्ग आयोग जो आहे त्या आयोगाला राज्य सरकारच्या वतीनं, कारण हे त्यांचं काम आहे, संविधानाने त्यांना दिलेली जबाबदारी आहे, त्यामुळे त्यांना ही विनंती करण्यात येईल की राज्याच्या एम्प्लॉयमेंटमध्ये ओबीसीचा किती वाटा आहे या संदर्भातलं त्यांनी सर्वेक्षण करावं, त्यांनी त्या संदर्भातला रिपोर्ट तयार करावा आणि त्यात जो काही बॅकलॉग असेल तो दूर करण्याचं काम हे निश्चितपणे राज्य सरकार करेल, हे देखील काल सांगितलेलं आहे। सर हिंदी राज्य में ओबीसी समाज का जो आंदोलन चल रहा था, कल माननीय मुख्यमंत्री जी के नेतृत्व में ओबीसी समाज के प्रतिनिधि, विशेष रूप से राष्ट्रीय ओबीसी महासंघ के प्रतिनिधियों के साथ हमने चर्चा की। उनकी मांगे जो है, बहुतांश सारी मांगों को सरकार ने मंजूरी दी है। विशेष रूप से एक जो मन में शंका थी कि ओबीसी का आरक्षण ये कहीं ना कहीं इसके ऊपर कोई आघात होगा या उसमें कोई नए लोग आएंगे, इस संदर्भ में भी राज्य सरकार ने अपनी भूमिका बहुत स्पष्ट रूप से कही है। विशेष रूप से महाराष्ट्र में मराठा समाज का भी आंदोलन चल रहा है और मराठा समाज को आरक्षण देने के संदर्भ में राज्य सरकार ने अपनी कमिटमेंट को दोहराया है, लेकिन साथ साथ दो समाज आमने सामने आए, इस प्रकार की परिस्थिति महाराष्ट्र में तैयार न हो, इस प्रकार की चिंता भी राज्य सरकार करेगी। और जिस प्रकार से सकारात्मक चर्चा हुई उसको लेकर राष्ट्रीय ओबीसी महासंघ ने यह आंदोलन आज समाप्त किया है, इसलिए मैं उनका भी आभार व्यक्त करता हूँ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।